नमस्कार. प्रत्येक दिवसाची सुरुवात ही चहानेच होत असते. म्हणून आजची ही दिवसाची सुरुवात मी सकाळी-सकाळी चहानेच केली. मस्त गरमागरम हा चहा झालाय. आता मी चहा घेते. त्यानंतर मी मस्त अशी रेसिपी तुमच्या संग शेअर करणार आहे. ती कोणती रेसिपी आणि कशी करणार आहे ते व्हिडिओमध्ये बघा. तर आज आहे ना मी शेवग्याच्या शेंगांची भाजी बनवणार आहे. पण प्रत्येक वेळेस आहे ना आपण कशी काळ्या मसाल्यामधली भाजी बनवतो. पण आज आहे ना मी तशी करणार नाही आहे. तर आज मी लाल तिखटमध्ये मसाल्याची भाजी बनवणार आहे. ती कशी बनवते ते तुम्हाला ह्या व्हिडिओतून दाखवणार आहे. तर मी सुरुवातीला आहे ना शेवग्याच्या शेंगा कट करून घेतल्या आणि मिठाच्या पाण्यात ना उकडवून घेतल्या 2-3 मिनिटासाठी. म्हणजे मिठाचं पाणी शेवग्याच्या शेंगात गेलं की भाजीला छान अशी चव येते. आणि भाजी ही मी चुलीवरच बनवते. सकाळचा संध्याकाळचा स्वयंपाक हा माझा चुलीवरच असतो हे तुम्हाला पण माहिती आहे. तुम्ही दरवेळेस व्हिडिओमध्ये बघतात, पण बरेच दिवसापासून आहे ना आपले व्हिडिओ पण आले नाही. तर आता ह्यापुढं आपले व्हिडिओ पण दररोज येत जातील. तर चला मी तुम्हाला पूर्ण रेसिपी दाखवते. कढईमध्ये ना अगोदर मी शेंगा उकडून घेतल्या होत्या 5 मिनिटासाठी मिठाच्या पाण्यामध्ये. ते काढून घेतल्या आणि त्याच कढईमध्ये भाजी बनवते. 2 चमचे तेल टाकलं. त्यानंतर 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरे आणि लसूण तळून घेतला चांगला. त्यानंतर पाव चमचा हळद टाकली, किंचितसा हिंग टाकला, 2 चमचे लाल तिखट टाकलं, चांगलं तळून घेतलं. त्यानंतर उकडलेल्या शेंगा टाकल्या. आता ह्या शेंगांमध्ये ना मी मसाला टाकते. तर मी यामध्ये ना मूठभर शेंगदाणे आणि थोडंसं खोबरं घेतलंय, त्याची पेस्ट बनवून घेतली आणि ती टाकते. शक्यतो आहे ना गावाकडे अशा पद्धतीनं पण गावठी भाज्या बनवल्या जातात. तर आपण प्रत्येक वेळेस आहे ना काळ्या मसाल्यातल्या शेवग्याच्या शेंगा खातो. तर ह्या वेळेस आहे ना लाल तिखटमधल्या पण बनवून बघितल्या मी. खूप छान लागतात आणि आमच्या घरी ना नेहमी अशा पद्धतीची ही भाजी बनवली जाते. त्यानंतर आहे ना अगोदर आपण मीठ टाकलेलं होतं, पण थोडंसं मीठ टाकायचं. आपण नंतर रस्सा वाढवला ना, हा रस्सा आहे ना बाजरीच्या भाकरीसोबत, चपातीसोबत किंवा तांदळाच्या भाकरीसोबत, ज्वारीची भाकरीसोबत एक नंबर लागतो. तुम्ही कशाबरोबर पण खाऊ शकतात. तर आता आहे ना चांगली उकळी येऊ देऊ आपण भाजीला. चांगली उकळी आली म्हणजे ना भाजीचा घट्टपणा येतो आणि भाजीला चव पण छान लागते. अशा पद्धतीने ना तुम्ही नक्कीच ही भाजी करून बघा. अशी शेवग्या शेंगांची भाजी खाल्ली का लाल मसाल्यांमधली, तर बघा मस्त अशी मी भाजी बनवली आहे लाल मसाल्यांमधली शेवग्याच्या शेंगांची. खूप टेस्टी लागते खायला. नक्की करून बघा. तर बघा ही कशी आली, चोर पावलांनी आली होती. चुलीवरती काय ठेवलेलं आहे पाहण्यासाठी, कारण दररोज चुलीवर दूध तापत असतं ना त्यामुळं. तर बघा मस्त अशी भाजी झाली आहे. तर आता भाजी उतरून ठेवते आणि गोठ्यात जायचं आहे मला. तर बघा मस्त असं पेरूचं झाड आहे. तर छान असं काल आहे ना थोडासा पाऊस आला आमच्याकडं, पण वातावरण खूप छान झालं होतं. सकाळचं वातावरण भारी वाटतंय ना, असं मस्त प्रसन्न पावसाचं वातावरण. ढगाळ आलं होतं पण पाऊस काही नाही आहे, ऊन पडलेलं होतं. पण थोडंसं ढगाळ पण वातावरण होतं. तर आता मी गोठ्यात आली आहे. जरा जनावरांना पाणी पाजायचं आहे ना त्याच्यासाठी आली होती इथं. तर बघा ते पण माझी वाटच बघत होते पाणी प्यायसाठी. तर आता यांना आहे ना पाणी पाजून देते सॉरी. आणि इथं आहे ना मस्त आमच्या या झाडाला एकच आंबा आलेला आहे आंब्याच्या. तो काही पडत नाही आणि पिकत पण नाही अजून. मी 4 वाजता पाणी दाखवते. बघा तिला पाणी पाजलं आणि बाहेर सोडलं होतं थोडेसे हातपाय मोकळे होण्यासाठी. बऱ्याच दिवसाची मध्ये बांधलेली होती ना, तिला बाहेर सोडलंच नव्हतं. तर आज तिला बाहेर सोडलं. तिला खूप आनंद झाला. इकडं तिकडं उड्या मारत होती, पण गेली काय दुसरीकडं कुठंच नाही, इथं जवळपासच होती. व्हिडिओचा एंड आहे ना इथंच करते. व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि भाजी रेसिपी पण करून बघा तुम्ही नक्कीच. चला बाय, भेटू पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत धन्यवाद.